न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। बोर्ड परीक्षेत आता क्षमताधिष्ठ प्रश्न। विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकणपट्टी थांबावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने 3री ते 12वीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केलाय। ते आराखडा तथा मसुदा नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून त्यावर 3 जून पर्यंत हरकती मागवल्या होत्या। आता तो आराखडा अंतिम करण्यात आला असून त्यात परीक्षेत क्षमताधिष्ठ प्रश्नांवर सर्वाधिक भर दिलाय। सुरुवातीला 9वी ते 11वी साठी आणि त्यानंतर 10वी ते 12वी साठी तो लागू होईल। विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची आव्हानं पेलण्यासाठी मानवी मूल्ये, जीवन कौशल्य आणि नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण दिलं जाणार आहे। 3री ते 12वी पर्यंतच्या परीक्षा 2 सत्रात होतील। नवीन आराखड्यात आरोग्य, कला व व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आलाय। पुस्तकी ज्ञानापेक्षा आता कृतीतून ज्ञान निर्मिती व ज्ञानवृद्धी हा त्यामागील हेतू आहे। इयत्ता 3री पासून व्यावसायिक शिक्षण, 3री ते 8वी पासून व्यावसायिक कौशल्य आणि 9वी पासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय असणार आहे। व्यावसायिक शिक्षणाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी असं नाविन्यपूर्ण विषय असतील। आगामी शैक्षणिक वर्षापासून तो आराखडा 10वी 12वी सोडून इतर वर्गांसाठी लागू होईल। त्यानंतर नवीन आराखड्यानुसार 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलेल अशी माहिती बोर्डांकडून मिळाली आहे। पारंपरिक परीक्षा पद्धतीनुसार एखादा नियम विचारून किंवा प्रश्न विचारून त्यावर विद्यार्थ्यांकडून पाठांतर केलेले विस्तृत उत्तर लिहिणं अपेक्षित होते। मात्र आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेत क्षमताधिष्ठ प्रश्न सर्वाधिक असतील। एखादा विषय विद्यार्थ्यांना किती समजला, प्रत्यक्ष जीवनात तो त्या शिक्षणाचा वापर करतोय का, ही क्षमता पडताळली जाणार आहे। 2025 ते 26 नंतर परीक्षा पद्धतीत हा बदल अपेक्षित आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।